मित्रांनो, आजचा व्हिडिओ एम-पी-एस-सीची तयारी करणाऱ्या आणि विशेषतः महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा दिलेल्या प्रत्येक उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। आज आपण एका अशा ज्वलंत विषयावर बोलणार आहोत ज्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचं भवितव्य सध्या अधांतरी लटकलेलं आहे। आजच्या लोकसत्ता वृत्तपत्रामध्ये कृषी सेवा परीक्षेच्या अंतिम निकालाबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि विद्यार्थ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आलेली आहे। बातमीचं शीर्षक सांगतंय की महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेच्या अंतिम निवड यादीस विलंब, एम-पी-एस-सीच्या दरंगाईचा उमेदवारांना फटका। तर चला मग या बातमीचे नेमके काय मुद्दे मांडलेले आहेत, विद्यार्थ्यांचे काय नुकसान होत आहे आणि एम-पी-एस-सी आयोगाचे यावर काय म्हणणे आहे हे आपण सविस्तर समजून घेऊया। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आर्टिकल्स मिळवायचे असतील, पीडीएफ्स मिळवायचे असतील तर व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपवरती मिळून जाईल, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। आणि व्हिडिओच्या आधी जर अपडेट मिळवायचे असतील तर studyflowupdates.in या वेबसाईटला वारंवार व्हिजिट करत राहा। मित्रांनो, सगळ्यात आधी आपण या भरती प्रक्रियेचा टाइमलाईन समजून घेऊया। महाराष्ट्र कृषी सेवा भरती प्रक्रियेची सुरुवात सप्टेंबर 2024 मध्ये झालेली होती। भरती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पूर्व परीक्षा झाली, मुख्य परीक्षा झाली, त्यानंतर उमेदवारांच्या मुलाखतीही पार पडल्या आणि या सगळ्या टप्प्यांनंतर 18 मार्चला तात्पुरती गुणवत्ता यादी सुद्धा आयोगाने जाहीर केली होती। इथपर्यंत सर्व टप्पे सुरळीत आणि वेळेत पार पडले, ज्यामुळे उमेदवारांमध्ये एक आशा निर्माण झाली होती। पण मित्रांनो, खरी जी अडचण आहे इथून पुढे सुरू झाली। मुलाखत प्रक्रिया पूर्ण होऊन तब्बल 4 महिन्यांचा कालावधी उलटून गेलेला आहे, तरीही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अद्याप अंतिम यादी प्रसिद्ध केलेली नाहीये। आता तुम्ही विचार करा, जो विद्यार्थी पूर्व, मुख्य आणि मुलाखत असे सगळे टप्पे पार करून अंतिम निकालाची वाट बघत असेल त्याची मनस्थिती काय असेल। मुलाखतीनंतर तब्बल 4 महिने निकाल न लागल्यामुळे हजारो उमेदवारांचे भवितव्य जे आहे अनिश्चिततेत अडकलेले आहे। सप्टेंबरमध्ये सुरू झालेली ही प्रक्रिया आता बघता बघता 2 वर्षापर्यंत लांबण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। आयोगाकडून सातत्याने होणारा हा विलंब विद्यार्थ्यांसाठी अतिशय निराशाजनक आहे। सगळ्यात मोठी समस्या म्हणजे अंतिम निकालासंदर्भात आयोगाने कोणतीही स्पष्ट भूमिका किंवा कालमर्यादा जाहीर केलेली नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संभ्रमाचे वातावरण आहे। अनेक उमेदवारांनी या एका निकालाच्या आशेवर इतर नोकऱ्यांची संधी किंवा पुढील स्पर्धा परीक्षांची तयारी बाजूला ठेवलेली आहे। त्यामुळे हा विलंब फक्त वेळेचा नाही तर विद्यार्थ्यांच्या करिअरचा मोठा लॉस करत आहे। मित्रांनो, या विलंबाचा फटका जो आहे तो उमेदवारांनाच बसतोय असं नाहीये, तर प्रशासनाला आणि राज्याच्या कृषी विभागालाही याचा मोठा फटका बसत आहे। सध्या पावसाळा आता सुरू होत आहे, म्हणजेच खरीप हंगाम जवळ आलेला आहे आणि किंवा सुरू झालेला आहे। या खरीप हंगामासाठी राज्याच्या कृषी विभागाला मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता असते, हे आपण नाकारता येत नाही। बातमी स्पष्टपणे नमूद केले की जवळपास 258 वर्ग 1 आणि वर्ग 2 अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या या केवळ अंतिम यादी अभावी रखडलेल्या आहेत। विचार करा, 258 अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे प्रशासनाच्या कामकाजावर किती मोठा ताण येत असेल। त्यामुळे आयोगाने लवकरात लवकर या प्रक्रियेबाबत अंतिम निर्णय घ्यावा अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की या सगळ्या प्रकरणावर एम-पी-एस-सीचं काय म्हणणं आहे। तर बातमीमध्ये एम-पी-एस-सीचे जे सचिव आहेत महेंद्र हरपाळकर यांची प्रतिक्रिया जी आहे ती आलेली आहे। त्यांनी प्रक्रियेबद्दल जे आहे स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे की जेव्हा तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होते त्यानंतर त्यावर 8 दिवसात विद्यार्थ्यांकडून हरकती मागवल्या जातात। हरकती आल्यानंतर तज्ज्ञ समितीकडून त्यावर सविस्तर चर्चा करून आवश्यक त्या सुधारणा केल्या जातात। या सर्व प्रक्रियेमध्ये काही दिवस जातात, पण पुढे त्यांनी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक गोष्ट सांगितलेली आहे, ती म्हणजे कृषी विभागाचा निकाल लवकरच जाहीर होईल असं ते म्हणलेले आहेत। तर मित्रांनो, आयोगाचे सचिव जरी लवकरच निकाल जाहीर होईल असं म्हणत असले तरी विद्यार्थ्यांची एक रास्त मागणी आहे की आयोगाने आता वेळ न दडवता तात्काळ अंतिम यादी जाहीर करावी, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम दूर होतील आणि त्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळेल। तुमच्या या संपूर्ण प्रक्रियेबद्दल काय मत आहे? तुम्ही सुद्धा या निकालाची वाट बघत आहात का? मला खाली कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, किंवा या परीक्षेची जे भविष्यातील परीक्षा असतील त्याची तयारी करत असाल तर तेही मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा। आपण तिथे नक्की चर्चा करू। अशा स्पर्धा परीक्षांच्या अचूक आणि सविस्तर अपडेट मिळवण्यासाठी आपलं स्टडी फ्लो अपडेट्स या चॅनल लगेच सबस्क्राईब करा, शेजारचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर कृषी मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचेल। पुन्हा भेटू यापुढे एका नवीन व्हिडिओ, एक नवीन अपडेटसह। तोपर्यंत अभ्यास करत राहा। तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।